नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे स्टार्स प्रकल्पांतर्गत आपल्याला संकलित भाग 1 चे सन 2024-25 चे पेपर उपलब्ध झालेले आहेत। यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज इयत्ता 3 मराठी विषयाचा पेपर व त्यातील उत्तरासंदर्भात चर्चा करणार आहोत। बघा, आपल्याला इयत्ता 3 साठी एकूण 40 गुणांची परीक्षा आहे। यामध्ये 10 आहेत तोंडीसाठीचे गुण आणि 30 आहेत लेखीचे गुण। तोंडी परीक्षेसाठी बघा, आपल्याला या ठिकाणी एक कविता ऐकवायची आहे आणि या कवितेवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी द्यायची आहेत। हा आहे 5 गुणांचा प्रश्न। त्यानंतर 5 गुणांसाठीचा दुसरा जो प्रश्न आहे त्यामध्ये चित्राच्या स्वरूपात एक गोष्ट दिलेली आहे आणि ती अपूर्ण गोष्ट शेवटी काय झाला असेल हे विद्यार्थ्याला सांगायला लावून अपूर्ण गोष्ट पूर्ण करायला लावायची आहे। त्यासाठी एकूण 5 गुण अशी 10 गुणांची तोंडी परीक्षा आहे। त्यानंतर लेखी चाचणी प्रश्न क्रमांक 3, खालील बातमीचे वाचन कर व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिही। हा एकूण 3 गुणांसाठीचा प्रश्न आहे। बालिका दिन साजरा, बातमी आहे किनवटची, दिनांक 4 जानेवारी। काल बालिका दिनाच्या निमित्ताने किनवट पंचायत समितीने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते। कार्यालयाच्या प्रांगणात विविध स्पर्धा घेण्यात आल्या। लेख वाचवा लेख शिकवा या विषयावर आधारित निबंध लेखन, काव्य वाचन, रांगोळी, वक्तृत्व आदी स्पर्धांमध्ये विविध शाळांनी सहभाग घेतला। स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला। अशी ही बातमी आहे। बघा, यावर पहिला प्रश्न आहे, बालिका दिन केव्हा साजरा केला जातो? बघा, बालिका दिन हा 3 तारखेला साजरा केला जातो। बातमी 4 तारखेची म्हणजे 1 दिवसानंतरची बातमी ही आहे। प्रश्न दुसरा, योग्य पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खूण कर। बालिका दिनानिमित्त खालील स्पर्धा घेण्यात आली नव्हती। यामध्ये बघा, उतारा जर काळजीपूर्वक वाचला असेल तर या ठिकाणी रांगोळी स्पर्धा घेण्यात आलेली होती, वक्तृत्व स्पर्धा आणि काव्य वाचन स्पर्धा या 3 स्पर्धा घेण्यात आल्या होत्या। चित्रकला स्पर्धा घेण्यात आलेली नव्हती, म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2। तू बातम्या कुठे पाहतो किंवा कुठे ऐकतो ते लिही। या ठिकाणी विद्यार्थी बातम्या ज्या ठिकाणी पाहतो ऐकतो त्याचं नाव सांगणार आहे किंवा लिहिणार आहे, ज्यामध्ये तो टीव्ही लिहू शकतो, मोबाईल लिहू शकतो, ज्या ठिकाणी तो बातम्या पाहतो आणि ऐकतो। प्रश्न क्रमांक 4, खालील संवाद वाच व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही। असा एकूण 4 गुणांचा प्रश्न आहे। आपल्याला या ठिकाणी संवाद दिलेला आहे। बघा, एकदा बागेत एक सुंदर फुलपाखरू रंगबेरंगी फुलांवर बागडत होते। त्याच वेळी फुलपाखराला एक मधमाशी जवळच्या फुलावर मध गोळा करत असताना दिसली। फुलपाखरू, अगं मधमाशी, तू नेहमी इतकी मेहनत का करतेस? मधमाशी, मेहनत करूनच तर मध मिळतो, तेच तर आमचं अन्न आहे। फुलपाखरू, सतत मध गोळा करून तुला थकल्यासारखं वाटत नाही का कधी? मधमाशी, कधी कधी वाटतं, पण आम्हाला मध इतरांना देण्याचा आनंद देखील मिळतो। कधी विचार केलास, फुलांमधलं गोड मध हा फक्त आपल्यासाठीच नसतो, तर तो इतरांनाही उपयोगी ठरतो। फुलपाखरू, तू खरंच महान आहेस। मला आता कळलं की आनंद देणं आणि आनंद मिळवणं या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। बघा, यावरील पहिला प्रश्न आहे, वरील संवाद कोणाकोणामध्ये झाला आहे? जर बघा, यामध्ये वरील संवाद हा फुलपाखरू आणि मधमाशी यांच्यामध्ये झालेला आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न 2 गुणांसाठी, मधमाशी तुला भेटली तर तू कोणते 2 प्रश्न विचारशील ते लिही। बघा, या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्यांची कल्पकता वापरून या ठिकाणी मधमाशीला विचारले जाणारे 2 प्रश्न, जसं की मधमाशी, तुला पोळ्यामध्ये पूर्ण पोळं भरण्यासाठी किती दिवस लागतात, किंवा तू कोणकोणत्या फुलांचा मध जास्त प्रमाणात गोळा करतेस, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विद्यार्थी विचारू शकतात। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, योग्य पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खूण कर। फुलपाखराला कळलेली गोष्ट, आनंद देणे, आनंद लुबाडणे, दुःख देणे, मेहनत न करणे। फुलपाखराला कळालेली गोष्ट आहे आनंद देणे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, खालील कविता वाच आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिही। ही एकूण 3 गुणांचा प्रश्न विचारलेला आहे। यामध्ये कविता दिलेली आहे। बघा, झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता, हिमशिखरी ध्वज फडफडले, ते देशासाठी लढले। हा राष्ट्रध्वज साक्षीला, करू वंदन आपण याला, जयगीत गाऊया आपले, ते देशासाठी लढले।
कवितेत आई या शब्दाला आलेला पर्यायी शब्द, या ठिकाणी आई या शब्दाला पर्यायी आलेला शब्द आहे माता. हिम या शब्दाचा अर्थ ओळख व योग्य पर्यायाला गोलकर. या ठिकाणी हिम पर्यायी शब्द आहे बर्फ. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र या शब्दाचा वापर करून अर्थपूर्ण वाक्य तयार कर व लिही. या ठिकाणी विद्यार्थी त्यांच्या कल्पकतेनुसार स्वतंत्र शब्द वापरून कोणतंही वाक्य तयार करू शकतात. जसं की आपला देश 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला. या वाक्यामध्ये स्वतंत्र हा शब्द आला आहे, म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं वाक्य बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6, खालील कवितेच्या ओळी वाच व सूचनेनुसार कृती कर. किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती, पानो पाणी फुले बहरती, फुल पाखरे वर भिरभिरती, स्वप्नी आले काही एकमी गाव पाहिला पायी. बघा, यावर आधारित 2 गुणांचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे झुळझुळ या शब्दाचा उपयोग करून एक वाक्य लिही. विद्यार्थी आपल्या कल्पकतेनुसार या ठिकाणी वाक्य लिहू शकतात. जसं की झुळझुळ झरे वाहतात किंवा झरे झुळझुळ वाहतात, किंवा आणखी एखादं या ठिकाणी वाक्य ज्यामध्ये झुळझुळ हा शब्द असणार आहे, विद्यार्थी या ठिकाणी लिहू शकतात. पुढचा प्रश्न आहे पक्ष्यांच्या आवाजासाठी कवितेत आलेला शब्द लिही. पक्ष्यांच्या आवाजासाठी कवितेत आलेला शब्द आहे किलबिल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, एकूण 6 गुणांसाठीचा खालील उतारा वाच व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिही. निसर्गाने करुणा केली, भाते पिकुनी पिवळी झाली, असे गाणे गुणगुणत नाना काका माळावरच्या शेतापाशी थांबले. दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या. शेताची नासाडी चालू होती. शेतावर उंदीर मामा कोपले होते. नाना काकांनी एक प्रयोग करण्याचे ठरवले. त्यांनी शेताजवळच्या माळावर एक मोठा गोल खड्डा खणला. त्या खड्ड्यात पत्र्याचे एक मोठे पिंप ठेवले. ते अर्धे अधिक पाण्याने भरले. त्याच्या मोकळ्या तोंडावर एक तर्फेसारखी हलकी लांब फळी बसवली. पिंपावरच्या फळीच्या टोकाला तळलेली भजी ठेवली. अंधार पडला आणि नाना काका शेतावरून घरी आले. यावरचा पहिला प्रश्न आहे निसर्गाने करुणा केली, भाते पिकुनी पिवळी झाली या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा पर्यायी शब्द. या ठिकाणी करुणा, करुणाचा पर्यायी शब्द आहे दया. नाना काकांच्या शेताची नासाडी कोण करत होते? उंदीर मामा. शेताची नासाडी नुकसान थांबवण्यासाठी तुला सुचलेले 2 उपाय लिही. या ठिकाणी विद्यार्थी स्वतःच्या कल्पकतेनुसार 2 उपाय या ठिकाणी लिहिणार आहेत. त्यानंतर शेतीसाठी संबंधित प्राण्यांचे खालील गटात वर्गीकरण कर. बघा, या ठिकाणी दिलेले प्राणी आहेत गांडूळ, बैल, रानडुक्कर आणि उंदीर. या ठिकाणी आपल्याला शेतीसाठी फायदेशीर असणार आहे गांडूळ आणि दुसरा आहे बैल. तर नुकसानकारक असणार आहेत रानडुक्कर आणि उंदीर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 8, खालील कृती सोडव. एकूण 5 गुणांसाठीचा. यामध्ये पहिला प्रश्न आहे खालील म्हणींचा उपयोग करून वाक्य तयार कर व लिही. या ठिकाणी पहिली म्हण दिलेली आहे घरोघरी मातीच्या चुली. या ठिकाणी विद्यार्थी त्यांच्या कल्पकतेनुसार या म्हणींचा वापर करून वाक्य या ठिकाणी लिहिणार आहेत. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या फळ्यावर कोणतेही 3 सुविचार लिही. या ठिकाणी विद्यार्थी कोणतेही 3 सुविचार या ठिकाणी लिहून आपला हा प्रश्न या ठिकाणी सोडून 3 गुण घेऊ शकतात. प्रश्न क्रमांक 9, खालील सूचनेनुसार कृती कर. खालील वाक्य वाच व कंसातील योग्य विरामचिन्हाचा उपयोग करून वाक्य पुन्हा लिही. बघा, या ठिकाणी आपल्याला वाक्य दिलेलं आहे भजन, कीर्तन, उपदेश हाच त्यांचा ध्यास. या ठिकाणी योग्य त्या चिन्हाचा वापर आपल्याला करायचा आहे. भजन, कीर्तन, या ठिकाणी आपल्याला कॉमा द्यायचा राहिलेला आहे. उपदेश हाच त्यांचा ध्यास. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खाली दिलेली विरामचिन्हे ओळख व रिकाम्या जागेत त्या विरामचिन्हांची नावे लिही. हे चिन्ह आहे प्रश्नचिन्ह आणि ही आहे विरामचिन्ह. त्यानंतरचा 10वा प्रश्न आहे खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाच व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही. एकूण 4 गुणांचा हा प्रश्न आहे. बघा, जाहिरात आहे दिवाळीनिमित्त विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, फराळाचे विविध तयार पदार्थ, गृह सजावटीच्या वस्तू, रंगीबेरंगी पंत्या, आकाशकंदील, सुगंधी उटणे, अत्तर व सौंदर्य प्रसाधने.
रांगोळी, रांगोळीचे रंग व विविध डिझाईनचे रांगोळीचे साचे एकदा अवश्य भेट द्या. बघा, या ठिकाणी प्रदर्शनाचा कालावधी आहे 15 ते 19 ऑक्टोबर 2024. स्थळ दिलेलं आहे दीप कला दालन, गोरेगाव, जिल्हा नाशिक. या ठिकाणी एक विशेष सूट सांगितलेली आहे. 500 रुपयाच्या खरेदीवर विशेष सूट. जाहिरातीचा विषय बघा, या ठिकाणी जाहिरातीचा विषय आहे दिवाळीनिमित्त विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री. त्यानंतर प्रदर्शनामध्ये कोणकोणत्या विविध वस्तूंची विक्री होणार आहे. चुकीच्या पर्यायासमोरील गोल रंगव. बघा, या ठिकाणी आपण जर जाहिरात बारकाईने वाचवली असेल तर आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की चुकीच्या पर्यायाची आपल्याला निवड करायची आहे. रांगोळी, रांगोळीचे साचे, फराळाचे पदार्थ आणि सौंदर्य प्रसाधनं या ठिकाणी मिळतात. फराळाचे खाद्यपदार्थ, पंत्या, रंगीबेरंगी छत्र्या, सुगंधी उठणे म्हणजे या ठिकाणी आपला योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2, कारण या ठिकाणी रंगीबेरंगी पंत्या मिळतात, छत्र्या नाही. त्यानंतर सजावटीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंची यादी तयार कर व लिही. आपण या ठिकाणी सजावटीसाठी, दिवाळीच्या सजावटीसाठी ज्या काही वेगवेगळ्या वस्तूंची यादी करतो, आपल्या आपल्या कल्पकतेनुसार या ठिकाणी त्या वस्तूंची यादी या ठिकाणी करून आपला हा 2 गुणांचा प्रश्न आपण सोडवायचा आहे. बघा, अशा पद्धतीनं आपण आपला हा जो इयत्ता 3रीचा संकलित भाग 1चा पेपर आहे त्याविषयीची सर्व माहिती बघितली. अशाच पद्धतीनं आपण इयत्ता 3रीच विषयाचे गणित, इंग्रजी विषयाचा संकलित भाग 1 त्यातील उत्तरे देखील कशा पद्धतीने सोडवायची यावर देखील व्हिडिओ बनवणार आहोत. त्याचबरोबर इयत्ता 4थी आणि 5वी ह्या तिन्ही इयत्तांचे व्हिडिओ आपण या ठिकाणी बघणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही जर सूचना असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मला पुढील व्हिडिओ बनवताना त्या सूचनांचा विचार करता येईल. धन्यवाद.